ची बातमी आपल्याला माहितीच असेल की एका मुलीचं अपहरण झाल्याची बातमी कालपासनं माध्यमांमध्ये गाजते। सध्या आपण पाहतोय गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणी भेटीला गेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे। काही वेळापूर्वीच या मुलीने एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मर्जीने निघून गेलेलो आहोत, आपल्या मित्राबरोबर पळून गेलेलो आहोत असं तिने स्पष्ट केलेलं आहे आणि अपहरण न झाल्याची माहिती तिने दिली आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र पहिल्यांदा बातमी येताना तिच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून तिचं 2 व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती पोहोचलेली होती। सध्या भिगवण जिथे ही घटना घडली आहे तिथे गोंधळाचं वातावरण आहे, अनेक लोक जमलेले आहेत आणि त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकरही इथे पोहोचल्याचं कळतंय। या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक किनार सुद्धा असल्यामुळे वातावरण आणखीन थोडंसं तंग झाल्याचं दिसतंय, गोंधळाचं वातावरण दिसतंय। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत, आपल्याला अधिक माहिती देतील। जयदीप, नक्की काय एवढा गोंधळ तिथे आहे, नक्की काय घडलंय? खरं तर हा काल जी घटना घडली त्याचा पडसाद आज भिगवणमध्ये पाहायला मिळाले। मात्र आज जो आहे तो हिंदू संघटनांच्या वतीनं या ठिकाणी जो आहे तो मोर्चा काढण्यात येणार। मोर्चाची वेळ 4 होती, त्याआधीच मुलीचा जो आहे तो व्हिडिओ आला आणि आता या ठिकाणी मोठ्या संख्येनं जो मॉब आहे, खरं तर हा नियोजित मोर्चा होता या ठिकाणी येण्याचा। याला पोलिसांना जो आहे तो या ठिकाणी या मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर जो आहे तो व्हिडिओ समोर आला आणि गोपीचंद पडळकर या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होणार होता। खरं तर वेगवेगळे जयदीप थोडंसं थांबवते, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली पाहूयात। पसरवले जात आहेत। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल, अधिकाऱ्यांपाशी येत असेल, तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ऍडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून, त्यांनी म्हटलं की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही। त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय। त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता, काही महाराजांना मारहाण केलेली आहे, इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे। मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे, माझ्याकडे लिस्ट आहे। इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे। पसरवले जात आहेत। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुली तर आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया अशी होती की या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि तिला जबरदस्तीनं तिचं अपहरण करून तो व्हिडिओ सुद्धा जबरदस्तीने बनवण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडे जाऊया। जयदीप, आता गोपीचंद पडळकर यांनी केलेले दावे, तो व्हिडिओ आणि त्याचबरोबर सगळा घटनाक्रम याच्यावरती पुन्हा एकदा प्रकाश टाका। खरं तर पूर्वी काल दुपारी 3:30च्या दरम्यान मुलगी, तिचा भाऊ आणि तिची आई गाडीवरून लग्नाची खरेदी करून जात असताना त्यांना डोळ्यात चटणी टाकली गेली आणि मुलीचं अपहरण केलं गेलं। त्यानंतर जे आहे असं सांगण्यात आलं, त्या पद्धतीने तक्रार पोलिसांनी लगेच त्याच्यावरती 6 पथकं रवाना केली त्यांच्या शोधण्यासाठी। सुरुवातीच्या काळात नगरच्या बाजूने ते पुन्हा एकदा पुण्याकडे गेले आणि पुण्यावरून पुन्हा एकदा सासवडकडे आल्याचं अशा पद्धतीनं पोलिसांनी ट्रॅक आखला। परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मोठ्या संख्येनं जो आहे तो रोष पाहायला मिळाला। मोठ्या संख्येनं विविध संघटना ज्या आहेत हिंदुत्ववादी त्यांनी पोलीस स्टेशन पुढे ठिय्या मांडला
रात्री पुणे सोलापूर हायवे देखील रोखून धरला होता. त्यानंतर जो आहे तो जनआक्रोश मोर्चा काढला जाणार जे आहे त्याचं काल रात्री सांगितलं गेलं आणि या घटनेच्या निषेधार्थ जे आहे ते आज भिगवण बंदची हाक देण्यात आली. या मोर्चाला जो आहे तो आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि विविध संघटनांचे या ठिकाणी जे हिंदू संघटनांचे आहेत ते अधिकारी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहणार होते. आणि त्यानंतर जो आहे ते सकाळपासून त्यांची एकच मागणी होती, झालेल्या घटनेचा तपास व्हावा, दोषींवर कारवाई व्हावी आणि तिसरी सगळ्यात महत्वाची मागणी की मुलीला सुरक्षितरित्या घरी आणावं. आणि त्यानंतर जो आहे तो 4 वाजता मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र मोर्चाला काहीसा उशीर झाला आणि त्यानंतर जो आहे तो मुलीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे की मी माझ्या मर्जीनं गेले होते, माझ्या कुठल्याही प्रकारची चटणी माझ्या डोळ्यात टाकली नव्हती, असं जे आहे ते मुलीने सांगितलं गेलं. मात्र आता गोपीचंद पडळकरांनी असा आरोप केलेला आहे की हा तिच्याकडून व्हिडिओ बनवून घेतलेला आहे, तिच्यावरती प्रेशर टाकले गेलेला आहे. आणि याचाच जाब विचारण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि विविध संघटना ज्या पद्धतीने मोर्चाचं नियोजन होतं त्या पद्धतीनं आता भिगवण पोलीस ठाण्यासमोर आलेले आहेत आणि आता ते पोलिसांशी चर्चा करणार आहेत. मात्र या ठिकाणी मॉब मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे चर्चेला थोडा विलंब लागतोय. आता या ठिकाणी